महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने गडहिंग्लज शहर तसेच गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांसाठी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी स्थानिक म2 श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानात या भव्य AI2D एको हृदय तपासणी शिबिराचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला। मंत्री हसन मुश्रीफ हे सदैव आरोग्य सेवेत अग्रेसर राहिले आहेत। आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून त्यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत। याच भावनेतून आजच्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात अत्याधुनिक AI2D एको तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या हृदयाची मोफत तपासणी करण्यात आली। या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गडहिंग्लज शहर आणि कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या आरोग्याप्रती जागरूक असलेल्या नागरिकांनी सकाळपासूनच या शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। आज गडहिंग्लज येथील नागरिकांसाठी मोफत AI2D एको हृदय शिबिर तपासाचे आयोजन करण्यात आलेले आहे। ह्याआधी देखील मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। काय सांगाल एकंदरीत आजच्या शिबिराबाबत? निश्चितच आजच्या शिबिराचे जर लोकांची प्रतिसाद बघितला तर फार मोठ्या प्रमाणात लोकांनी आज उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि आपला मतदारसंघ कसं सदृढ राहील यासाठी मुश्रीफ साहेबांनी हे शिबिर घेतलं आहे। आपल्या मतदारसंघातील एकही माणूस हृदयाच्या रोगापासून बाधित व्हावं असं मुश्रीफ साहेबांना वाटत नाही। सगळ्यांचं हृदय सक्षम राहिलं पाहिजे। जसं मुश्रीफ साहेबांनी मध्यंतरी कर्करोगचं निदान जे होतं त्याच्यावर लस आणली होती ती मोफत वाटप केले। म्हणजे त्यांचं मानस होता की जो देशात कुठली नवीन एखादी टेक्नॉलॉजी आली तर पहिला आपल्या मतदारसंघात ती पोहोचवावी आणि आपल्या लोकांचं हित जपावं हे मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत काम करत आलं आणि रुग्णांसाठी काय काम केले हे मी काय नवीन सांगायची गरजच नाही महाराष्ट्राला। AI2D इकोचं वैशिष्ट्य काय? AI2D जे आज मोफत तपासणी गडिंग्लज शहर आणि कडगाव मतदारसंघातील आपल्या लोकांच्यासाठी ज्यांनी आयोजन केलं, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय परमनंट आमदार आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपल्या फाउंडेशनकडून नियोजन केलं। खरोखर मी मुश्रीफ साहेबांचं गडिंग्लज शहराच्या वतीनं मी मनापासून आभारी आहे की एक जनतेची काळजी घेणारा नेता, एक महाराष्ट्रातील एकमेव असा नेता आहे की आपल्या मतदारसंघातील लोकांची काळजी घेणारा, घरातील लोकांच्या प्रमाणे काळजी घेणारा आमचा हा नेता आहे। आणि मला वाटतंय गडिंग्लज शहरामध्ये AIच्या माध्यमातून हृदयाची तपासणी करणारी ही प्रणाली प्रथमच मुश्रीफ साहेबांनी मोफत लोकांच्यासाठी आणली आणि त्या जर खाजगी डॉक्टरांच्याकडे जर ती तपासणी करून घ्यायला गेली तर जवळजवळ 6 ते 7 हजार रुपये त्याचा खर्च आहे आणि हे सर्वसामान्य गरीब जनतेला परवडण्यासारखं नाही आहे। त्यामुळं आदरणीय मुश्रीफ साहेबांची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून मुश्रीफ साहेबांनी या लोकांच्यासाठी या शिबिराचे आयोजन केलेलं आहे। तसेच या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, खरोखर जो कामाचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे स्वर्गीय नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुश्रीफ साहेबांनी हे शिबिराचं आयोजन केलं, त्याबद्दल मी मुश्रीफ साहेबांचं मनापासून आभारी आहे। कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही माननीय हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून AI2D एको हृदय तपासणी शिबिराचं उद्घाटन या नगरीचे ज्येष्ठ डॉक्टर देसाई साहेब यांच्या हस्ते आम्ही आज इथं केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते। आज आम्ही या शिबिराला सकाळी 10 पासून सुरुवात केलेली आहे। आज सकाळी 8 पासूनच लोकांनी गर्दी केलेली आहे। एकूण आज 80 लोकांची तपासणी पूर्ण होऊन त्यांना पेपरलेस म्हणजे व्हॉट्सअपवर त्यांना आम्ही हे रिपोर्ट्स देणार आहे आणि ज्यांचे व्हॉट्सअप नंबर नसतील त्यांना आम्ही स्वतः राष्ट्रवादी पक्षाकडून त्याची प्रिंटाकडून आम्ही ते घरपोच करणार आहे। या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्याचा पुढील उपचार हा हसन मुश्रीफ फाउंडेशन करून मोफत केला जाणार आहे। मी आज तुमच्या माध्यमातून विनंती करतो की हे शिबिर 10 दिवस चालणार आहे। आज आम्ही नोंदणी सगळी पूर्ण करून घेणार आहे। आज 80 पेशंट तपासले जातील, त्या 81 नंतर जे पेशंट होतील त्यांना उद्याची तारीख दिली जाईल, त्याच्यानंतर पुढची तारीख दिली जाईल। म्हणजे एक सिस्टीमनं आणि व्यवस्थित सुस्थित म्हणजे लोकांना घाई गडबड न करता, त्रास न करता आम्ही लोकांची तपासणी योग्यरित्या आणि व्यवस्थित करून हे शिबिर 10 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत।
सर, आज मंत्री मुश्रीफ यांनी एवढं मोठं शिबिर आज गडिंग्लजकरांसाठी आयोजित केलेलं आहे. कशा प्रकारे मंत्री मुश्रीफ यांचे आभार मानाल? ज्या वेळेलापासून मुश्रीफ साहेबांनी या विभागाचा आमदार म्हणून इथं याच्यात निवडून आले, मंत्री झाले, एक कर्तव्यदक्ष राजा ज्या पद्धतीनं कार्य करतो त्या पद्धतीनं मुश्रीफ साहेब आपल्या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांची काळजी घेतात. संविधानानं दिलेल्या सर्व नागरिकांना समान अधिकाराचा, समान हक्काचा, चालण्या बोलण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सगळ्यांना मिळावा. पण सर्वसामान्य जनतेकडं बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष असतंय. पण आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब या सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजेत, त्यांनाही सर्व सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून नवीन नवीन योजना देखील त्यांनी जन्माला घातलेल्या आहेत. तेव्हा मुश्रीफ साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. त्यांचे आभार न मानता त्यांच्या सगळ्या या कार्यकर्तृत्वाच्या ऋणी आम्ही राहू इच्छितो. गडिंग्लज शहर या संपूर्ण योजनेचा फायदा आज घेत आहे आणि येणाऱ्या 7-8 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्याच भागातल्या कडगाव, कौलगे, गिजवणे आणि गडिंग्लज शहर सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवावं. जी मुश्रीफ साहेबांची संकल्पना आहे ती अंमलात आणावी आणि आपण आपलं आरोग्य आपल्या सुरक्षिततेसाठी आपण प्रयत्न करावेत. मंत्री मुश्रीफ यांना महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून ओळखले जाते. आज देखील एवढं मोठं शिबिर गडिंग्लजकरांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. कशा प्रकारे मंत्री मुश्रीफ यांचे आभार मानाल? आमचे नेते ह्या तालुक्याचे कागल विभागाचे आणि गडी विभागाचे भाग्य विभागाचे नामदार हसन मुश्रीफ साहेब म्हणजे आरोग्य आणि आरोग्य म्हणजे मुश्रीफचे समीकरण आहे. त्यांचे कौतुक सभापतीने आणि ज्या वेळेला विरोधी पक्षात होते त्यावेळेला देखील आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील त्यांच्या आरोग्य दूत म्हणून त्यांचा उल्लेख सभागृहामध्ये केला आहे. याचं कारणच असं, गेल्या 15 वर्षापासून गडिंग्लजकरांच्या सर्व प्रकारच्या आरोग्याची जबाबदारी नामदार मुश्रीफ साहेब फाउंडेशन आणि गडिंग्लज शहरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घेत आहेत. कुठल्याही प्रकारचा आजार झाला त्याकरता एक 5 लोक त्या ठिकाणी आपल्या फाउंडेशनच्या पगारानं ठेवलेत. मुंबईला नेणे, मग मणक्याचा असो, हृदयाचा असो, कॅन्सर असो, मेंदूचा असो, हाडाचा असो, पोटाचा असो, अंतड्याचा असो, कुठलाही आजार असो, त्यांना आजपर्यंत लाखो लोकांचे महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा गावातून, आपल्या मतदारसंघातूनच नव्हे महाराष्ट्रातून कोणी आला आरोग्यासाठी त्यांचा आजार बरा करण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केले. म्हणून त्यांना आरोग्य दूत हे पदवी दिले, त्यांना श्रावणबाळ म्हणून पदवी दिले, गरिबांचा अवलिया, गरिबांचा भाग्यविधाता म्हणून नाव दिलेलं आहे. आज कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन करायला गरजी पाहता? अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुश्रीफ फाउंडेशन मार्फत AI इको हे बॉडी चेकअप आम्ही इथे करणार आहोत. तरी सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेऊन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे बॉडी चेकअप करत आहोत व या बॉडी चेकअपमध्ये जे रुग्ण सापडतील त्यांना साहेबांच्या मार्फत फ्री त्यांचं बॉडी चेकअप करून त्यांना घरपोच सेवा दिली जाणार आहे.